देवळाली गावातील तलाठी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न। देवळाली गावातील तलाठी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन रविवारी 3 डिसेंबर रोजी आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले। देवळाली गावात असलेले जुने तलाठी कार्यालय पाडून त्या ठिकाणी नवी वास्तू बांधण्यात येणार असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार सरोज बाबूलाल अहिरे यांच्या अथक प्रयत्नांनी मौजे देवळाली गाव येथील मंडळ अधिकारी कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतले। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक त्र्यंबकराव गायकवाड, निवृत्ती आरिंगळे, व्यापारी बँकेचे उपाध्यक्ष मनोहर कोरडे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, असलाम मनियार, ज्योती खोले, मंगेश लांडगे, अशोक खालकर, भाईजान बाटलीवाला, वसंत आरिंगळे, चंदू साडे, पुंडलिक जाधव, शांताराम भागवत, विजय भागवत, प्रदीप देशमुख, बाळासाहेब मते, मंडळ अधिकारी बाळासाहेब काळे, तलाठी राजेंद्र खैरनार, राहुल जोशी, देवळाली गाव कमिटी सदस्य बाळानाथ सरोदे, प्रदीप देशमुख, कैलास चव्हाण, महेश देशमुख, डॉक्टर किशोर देवळाकर, दीपक जैन, बंटी कोरडे, तुषार फडोल, प्रकाश लोढा, मनोज जोशी, संतोष शिंदे, मंगेश सोनार, गणेश कदम, चंदन माळवे, गणेश कोरडे, विजय कोरडे, हिमेश जोशी, ओम शिंदे, हर्ष कोरडे आदी उपस्थित होते। मतदारसंघात 5 ठिकाणी सर्कल ऑफिस, 6 ठिकाणी तलाठी कार्यालय मंजूर झालेली असून त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। ही कामे लवकरच सुरू होतील अशी माहिती आमदार अहिरे यांनी दिली। देवळाली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आज माझं जन्मगाव, माझी जन्मभूमी देवळाली गाव या ठिकाणी सर्कल ऑफिस, मंडळ कार्यालय व तलाठी कार्यालय मंजूर रक्कम 40 लाख या कामाचं भूमिपूजन आज पार पडलेलं आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माझ्या महिला भगिनी व माझे तरुण बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। खरं तर आज मनापासूनचा आनंद होतोय की आमदार झाल्यानंतर एक मोठं आणि चांगलं काम, कारण नळ, पाणी, गटर हे सगळं कॉमन महानगरपालिकेचे नगरसेवकही माध्यमातून करत आहात। अनेक लोकांनी ही कामं केलेली आहे। मी 2017ला नगरसेवक झाल्यानंतर इथे कामी केली, पण एका आमदाराने वैधानिक पदावर बसल्यानंतर काय जबाबदारी पार पाडली पाहिजे याचा अभ्यास केल्यानंतर मला बघितलं की मी ह्या गल्लीबोळांमध्ये मी खेळलेली आहे लहानपणापासून। हे तलाठी कार्यालय जे होतं इथे कुठल्याही गोष्टीचा 7/12 काढणं असेल, अनेक गोष्टीला वेळोवेळी मी स्वतः तिथे येत होते। प्रचंड मोठी दुर्गंधी या सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून या परिसरात होती। त्याचबरोबर अतिशय म्हणजे गळक्या परिस्थितीत इथले सर्कल असतील, तलाठी असतील, सर्व कर्मचारी असतील, तसेच बसून शेतकरी बांधवांची, नागरिकांची सेवा करत होते। परंतु आपण 2022च्या बजेटमध्ये फाईल थोडी पुटअप केली। 2021ला मध्यंतरी आपण सर्वांनी बघितलं, 2020ला कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये जास्त काही कामं आपल्याला कोणालाच करता आली नाही। 2021 पासून फाईलचा पाठपुरावा केला आणि देवळाली गावाबरोबरच जे काही 5 मंडल कार्यालय आहेत आपले भगूर पासून मैरवणी, आज मैरवणीचं पण जागेचा प्रश्न मी जवळपास सोडवून आलेला आहे। 5 मंडल कार्यालय आणि 6 तलाठी कार्यालय असं हे काम आपण मंजूर केलं। त्याला जवळपास 4,25,00,000 निधी हा उपलब्ध झालेला आहे आणि त्या माध्यमातून हे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, इथले ग्रामस्थ असतील, सर्व माझे बांधवांनी वेळोवेळी काही कागदपत्रांची जी पाठपुरावा माझ्याकडे जुना रेकॉर्ड असल्यामुळे नव्हता, तो त्यांनी वेळोवेळी मी फोन केल्यानंतर आमचे मनुदादा असतील, निवृत्तीदादा असतील, आमचे काका आहेत, त्र्यंबक काका आहेत, या सर्वांनी मनापासून मदत केली आणि त्या निमित्ताने ह्या जागेचा प्रश्न सुटला। आज जुनी इमारत निर्लेखित करता आली आणि निर्लेखन पूर्ण झाल्यानंतर आज आपण नवीन कामाचा शुभारंभ केलेला आहे। लवकरात लवकर या कामाला सुरुवात होईल। त्याचबरोबर आता निवृत्तीदादांनी उल्लेख केलेला आहे, आपण गावाअंतर्गत जे काही रस्ते थोडेफार राहिलेले आहेत त्या रस्त्यासाठी 50 लाख रुपये मंजूर आहेत। त्याचबरोबर इथे अण्णाभाऊ साठे नगर आहे, त्या अण्णाभाऊ साठे नगर मध्ये अनेक गोरगरीब जनता ही राहत असते आणि तिथे त्यांना एक सामाजिक हॉलची आवश्यकता होती, कारण मोठ्या हॉलमध्ये लग्न करणं, कुठलाही कार्यक्रम करणं ते लोकांना परवडत नसल्यामुळे एक 25 लाख रुपयाचं सभागृह जे आहे त्याला वरती आपण बांधतो आहे आणि त्या निमित्तानं तिथल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर
अहिल्यादेवी होळकर हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे, कारण एक महिला म्हणून त्यांच्याकडून जीवनात प्रेरणा घेत असताना त्यांच्या स्मारकासाठी काहीतरी करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून 25 लाख रुपये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी मंजूर केलेले आहेत. त्याची प्रोसेस चालू आहे. त्याचबरोबर लहानपणापासून ज्या मंदिरात हक्काने प्रसाद खाल्ला असा आमचा दंड्या मारुती, त्या दंड्या मारुतीसाठी अनेक आपल्या ग्रामस्थांची मागणी होती आणि 50 लाख रुपये आपण मंजूर केले आहे. ती पण फाईल जी आहे ती टेंडर प्रोसेसला आहे. त्याचंही टेंडर पूर्ण झाल्यानंतर, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचंही भूमिपूजन आपण लोकसभेच्या लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी 100% करून त्याही कामाला लवकरात लवकर सुरुवात करू. आज बघत आहोत आपण की तरुण बांधव हा व्यसनाधीन होत चाललेला आहे आणि त्याला स्वतःचं आरोग्य सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करण्याकडे, म्हणजे अनेक लोक, चंदूभाऊ असेल किंवा आमचे मनुदादा, हे त्या व्यायामशाळेच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रेरित करत होते, परंतु सुविधा या अपुऱ्या होत्या. मी तिथे त्यांची गरज ओळखली आणि एक चांगलं काम आपल्या माध्यमातून, एक ह्या गावची मुलगी म्हणून, कन्या म्हणून, कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे हे माझे वडील इथे आमदार राहिलेले, त्यांच्या हातूनही चांगली काम झाली. त्यांच्या अपेक्षा ज्या राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी तिथे 1.5 कोटी रुपये माझ्या तरुण बांधवांच्या व्यायामशाळेसाठी मंजूर केलेले आहेत. त्याचंही काम वर्कआउट झालेली आहे. त्याची इमारत अजून निर्लेखित झाली नसल्यामुळे त्याचंही भूमिपूजन आपण लवकरात लवकर माझ्या हिवाळी अधिवेशनानंतर पूर्ण करू. त्याचबरोबर आज मंडळ कार्यालयात आहेच आणि माझे मुस्लिम बांधव या देवळाली गावामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात. आपण बघतात कब्रस्तान इथे जे आहे तिथे अनेक, म्हणजे पूर्ण सिन्नर फाट्यापासून, अनेक जेल रोड पासून अनेक लोक इथे येतात जवळपास. त्या कब्रस्तानमध्ये अंत्यविधी असेल किंवा जी नमाज असते मोठी ईदची, ती सेवा करण्यासाठी, तर तिथे सुविधा या फार अपुऱ्या आहेत. तर 60 लाखाचा निधी हा मी प्रस्तावित केलेला आहे. अजून त्याला मंजुरी आलेली नाहीये. माझा पाठपुरावा सुरू आहे. त्याही माझ्या मुस्लिम बांधवांसाठी 60 लाख रुपयाचा निधी हा लवकरात लवकर उपलब्ध करून कब्रस्तानची दुरुस्ती होईल. असं एक या गावाची कन्या म्हणून, या सर्वांची लेक म्हणून माझ्याकडून हे सर्व कामं मंजूर केलेली आहेत आणि अजूनही पुढच्या काळामध्ये देवळाली गाव अतिशय चांगलं होईल. यशवंत मंडईचा जीर्णोद्धार किंवा त्याला नूतनीकरण करण्याचं काम असेल, किंवा आपले गांधीधाम, म्हणजे माझ्या वाल्मिक समाजाचे अनेक गोरगरीब लोक राहतात, कर्मचारी राहतात, त्यांची जी काही इमारत आहे ती दुरुस्त करून त्यांनाही चांगल्या पद्धतीने एक निवास व्यवस्था शासनाच्या माध्यमातून करून द्यावी, याच्यासाठीचा माझा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या फाईल्स आम्ही प्रोसेस करत आहोत. त्या जशा मंजूर होतील तसे हे सर्व देवळालीकरांच्या समोर येईल. आज सर्वजण आमचे सर्व मनुदादा असतील, बंटी भाऊ असेल, मंगेश भाऊ आहे, कुमार भाऊ आहे, आमचे भैया मनियार आहेत, भाईजानजी बाटलेवाला, आमच्या ज्योतिताई, सगळे चंदूभाऊ, सर्वच मान्यवर आज शिवाजी भाऊ आहेत. इथे सर्व पक्षाचे लोक आहेत. याचा मोठा आनंद होतो आहे.